नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुषा कदम. बुलेटिनच्या सुरुवातीला आपण महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर पाहूयात आणि सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने नवी रणनीती आखलेली आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजप जवळपास 145 पेक्षा जास्त नव्या चेहऱ्यांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे. 40 ते 55 वर्षांच्या उमेदवारांना निवडणुकीमध्ये उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापणार आहे त्यांना पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी देण्यात येईल. विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातली माहिती साम टीव्हीला दिली. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपण पाहतोय आता भाजपने नवी रणनीती आखलेली आहे. आगामी निवडणुकीमध्ये भाजप जवळपास 145 पेक्षा जास्त नव्या चेहऱ्यांना मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता आहे. 40 ते 55 वर्षाच्या उमेदवारांना यामध्ये निवडणुकीमध्ये उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आणि ज्या विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापणार आहे त्यांना आता पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी सोपवण्यात येईल. या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी प्रमोद जगताप देतात. प्रमोद, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता भाजपने नवी रणनीती आखलेली आहे. कसा हा प्लॅन असणार आहे भाजपचा? अगदी बरोबर आहे तुझ्या, कारण भाजपकडनं मागच्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या नव्या उमेदवारांबाबत केल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते. आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर ज्या खासदारांची 3 टर्म झालेली आहे त्या खासदारांची उमेदवारी कट करण्यावरती देखील एक भाजपचा भर असल्याचं देखील बोललं जात होतं. सोबतच 70 वर्ष ज्या उमेदवारांचं वय झालेलं आहे त्या उमेदवारांचं तिकीट देखील भाजप कापणार आहे अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत त्या मागच्या काही दिवसांपासून सुरू झाल्या होत्या. त्यामुळं या 2 ठिकाणी भाजप रिप्लेस कोणाला करू शकते अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली होती. त्या ठिकाणी भाजपच्या विश्वसनीय सूत्रांकडून जी माहिती मिळते तुझ्या त्यानुसार भारतीय जनता पार्टी आता त्या ठिकाणी 40 पेक्षा जास्त वयाच्या आणि 55 पेक्षा कमी वयाच्या अशा उमेदवारांचा शोध जो आहे तो भारतीय जनता पार्टीकडनं सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. प्रामुख्याने जर आपण बघितलं ऋतुजा तर सुरुवातीच्या काही काळामध्ये भाजपकडे किंवा सर्वच पक्षांकडे अशा पद्धतीचे तरुण उमेदवार होते. मात्र नंतर ज्या प्रकारे जास्तीत जास्त वेळा अनेक खासदारांची टर्म झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे उमेदवार जे जास्त वयाचे उमेदवार जे आहेत ते निवडून येत गेले. त्यामुळे तरुण उमेदवारांचा टक्का जो आहे तो काहीतरी कमी झाल्याचं आपल्याला बघायला मिळत. भाजपचा भर जो आहे तो प्रामुख्याने आता बघितला ऋतुजा आपण तर तरुण असतील, महिला असतील, त्यामुळे आता भाजपचा हा भर असणार आहे तो नव्या चेहऱ्यांवर असणार आहे. प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल. आणि आगामी निवडणुकीमध्ये आता भाजप जवळपास 145 पेक्षा जास्त नव्या चेहऱ्यांना मैदानामध्ये उतरण्याची शक्यता आहे.